यश असू देत किंवा अपयश असू देत, या दोन्ही गोष्टी पचवणं तुझ्यासाठी कसं होतं आजवर, कसं आहे? पूर्वी ना मी तुला सांगते, जेव्हा मी चांगलं काम करत होते ना, तेव्हा दुर्दैवाने माझी नावं ना काही काही मोठ्या मोठ्या लोकांशी जोडली जायची. पहिल्यांदा मला असं सांगितलं ना, मला खूप रडायला आलं. नंतर मी विचार केला की तू आहेस का तशी? तू ठरवलंस ना तू कुठल्या मार्गाने काम मिळवायचंस, तू आहेस का तशी? मग लोकांनी त्यांच्या त्या वेळच्या त्या क्षणाच्या फिलिंग्स तुझ्यासमोर त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी मांडल्या तर तुला त्रास कशाला व्हायला पाहिजे. दुसऱ्यांदा सेम कोणतरी मला सांगितलं ना, मी हसले. मी म्हटलं तुम्हाला असं वाटतंय ना, आय कांट गेट इन टू युअर ब्रेन्स आणि मी तुमचा ब्रेन नाही चेंज करू शकत, किंवा ज्यांना असं वाटतंय. सो माय एंटायर काय म्हणतात आउटलुक टुवर्ड्स अ सिच्युएशन डिफर्ड. सो माझ्यासाठी तो एक धक्का होता की माझ्या नावाला चुकीच्या गोष्टींसाठी जोडलं जात आहे ना, ह्याचा ठप्पा मला नको होता. कारण आय केम फ्रॉम अ व्हेरी डिफरंट फॅमिली, जिकडे ना माझं नाव माझ्या फॅमिलीशी जोडलं जातं, त्यांच्या नावाला कुठेही बट्टा लागतं. त्यामुळे मी चुकीचं कधीच काही केलं नाही. आणि यश हे बघ, यश खूप दिलं, पण त्याचबरोबर अनेक मालिका काही कारणांनी चालल्या नाहीत. म्हणजे अभिलाषा सारखी सुंदर मालिका होती, त्यानंतर अर्धांगिनी सारखी एक अप्रतिम मालिका जी कलर्स मराठीवर आम्ही करत होतो. मी स्वप्नील जोशी आम्हीच हे नवरा बायको होतो. त्यात माझा डबल रोल होता. फॉर द फर्स्ट टाइम इन टेलिव्हिजन, ऑन टेलिव्हिजन कोणाच तरी डबल रोल होता. स्मिता तळवलकरांनी ती प्रोड्यूस केली होती. आणि व्हॉट अ फॅन्टॅस्टिक प्लॉट, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक प्लॉट. पण काही प्रोजेक्ट्स तुमचं नशीब घेऊन येतात ना, तर तसं झालं. त्यानंतर कुंडली नावाची माझी एक सिरियल चालली नाही, त्यानंतर आणखीन मध्ये काही, तर मग लागोपाठ 2-3 सिरियल नाही चालल्या. तर मला असं वाटलं बापरे, आता सुपरहिट, ह्या प्रोजेक्टमध्ये हिने काम केलं की 2 सुपरहिट झाली होती, पण आता 3 सुपर फ्लॉप झाले, तर तसा बट्टा लागेल का माझ्या नावावर, मग मला काम मिळणार नाही का? मग ती इन्सिक्युरिटी वाटायला लागली होती. कारण वय होतं ना यार, 25, 23, 21व्या वर्षी, 23, आत्ता वाटत नाही, पण तेव्हा सिच्युएशन वेगळी होती. आणि मग इतकी भीती वाटायला लागली होती की आपल्याला कामच मिळालं नाही तर, चांगलं काम मिळालं नाही तर. पण अशा वेळेस ना माझ्याकडे एक सुंदर नाटक धावून आलं, आणि वय लग्नाचं नावाचं नाटक धावून आलं. तर ते करत असताना मला ट्युमर डिटेक्ट झाला. आय हॅड ट्युमर इन माय थ्रोट, आणि बोलता बोलता माझा गेला, माझा आवाज गेला. मग लोकांना वाटलं की काय लॅरेंजायटिस असेल किंवा थ्रोट इन्फेक्शन असेल. मग मला गोळ्या दिल्या 1 महिनाभर, तरी माझा आवाज यायच ना. तेव्हा वादळ वाटही सुरू होतं. आणि मग डॉक्टर कीर्तने म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की शी हॅज ट्युमर बिहाइंड हर ट्रॅकिया, जो की कॅन्सरस पण असू शकला असता. सो वयाच्या 24व्या-25व्या वर्षी जेव्हा माझं करिअर बहरत होतं, तेव्हा अचानक आवाज जाणं हा किती मोठा सेटबॅक होता. मला 1 महिना रेस्ट सांगितली होती. तो ऑपरेशन केलं, सुदैवाने तो बेनाईन निघाला, कॅन्सरस नाही निघाला. माझा आवाज परत आला, माझा कॉन्फिडन्स वाढला. पण त्यानंतर त्याची पण एक गोष्ट अशी की मला बालाजीच्या एका सिरियलसाठी लीडसाठी विचारलं आणि माझं फायनल झालं, आणि त्यांचं शूटिंग आता सुरू होणार होतं. पण ज्या दिवसापासून सुरू होणार त्या दिवशी माझं ऑपरेशन होतं. मला लास्ट फायनल टेस्टला तुम्ही याल का, एकता मॅमने तुम्हाला बोलवलं आहे. तर फायनल टेस्ट गेली, लुक केला, हे केला. तर म्हणाले मॅम आता तुम्ही आज रात्री झोपा शांत, उद्या आपण शूटिंग करतो. मी म्हटलं नाही, आता मी ॲडमिट व्हायला चालले, माझा सर्जरी आहे. सो असे चांगले प्रोजेक्ट्स पण काही हातामधनं गेले. एक खूप मोठी गाजलेली हिंदी मूवी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम मला फायनल केलं होतं, पण दुर्दैवाने म्हणतो ना आपण दिशादर्शक तेव्हा नव्हता, की त्याला इम्पॉर्टन्स नाही दिला, तर ती पण गेली. सो मला त्याचं दुःख नाही वाटत आहे, वाईट वाटतंय की अरे यार. पण त्याच्यामधनं मी इतकं शिकले की आपले डिसिजन्स आपण डोकं टाळ्यावर ठेवून आपण घ्यायला पाहिजे. आणि तो आवाज परत आला, मग नाटक चालू असताना पुन्हा तो खराब झाला. सो त्या गोष्टीशी मी इतके दिवस डील केलं ना, मग आणखीन काहीतरी त्रास सुरू झाला. आणि आय वॉज फायटिंग विथ माय हेल्थ ऑल थ्रू आउट माय करिअर. ऑल थ्रू आउट माय करिअर देर इज, ह्या वर्षी काय नवीन, म्हणजे प्रोजेक्ट तर यायचंच, पण यावर्षी हेल्थचं काय नवीन, असं म्हणता म्हणता बरीच वर्ष गेली.